नमस्कार. नमस्कार मित्रांनो. फार्म खूप जबरदस्त आहे, स्ट्रक्चर पण खूप छान बांधलंय. तर ठोंबरे सरांकडूनच आपण या फार्मची पुढची माहिती घेऊ. ठोंबरे सर, आपल्याकडे कुठले कुठली ब्रीड आहे सर? उस्मानीमध्ये आहे, मेकनूर आहे, हैदराबादी. टोटल क्वांटिटी किती आहे सर आपली? 30-35 ॲनिमल. पण हे शेड एवढं मोठं आणि ॲनिमल फक्त 30-35? ते पाठीमागच्या ह्याच्यामध्ये म्हणजे माझं चाललं होतं बंद करायचं. त्या टायमिंगला मी 55 शेळ्या आणि लावायचं नव्हतं ते 26 पाठी देखील. त्याच्यामुळे तुम्हाला शेळ नको. ओके. हा शेतीसाठी जोडधंदा म्हणून व्यवसाय करताय. उस्मानाबादीला कुठल्या ब्रीडला क्रॉस करताय तुम्ही? उस्मानाबादी चालू आता मी हैदराबादीचा नातो आहे तो क्रॉस करताय. त्याचं हे कसं आहे प्रोडक्शन? छान येतंय आणि मस्त. कटिंगला कसं काय विक्री करताय तुम्ही? म्हणजे ते दलाल स्वतः शेडवरती येतो? आता 15 माझं जवळजवळ आता हे फार्म 14-15 वर्षापासून फार्म आहे. 14-15 वर्षापासून. इतक्या वर्षात मी एकदा पण मार्केटला गेलो नाही. मार्केटला जायला गरज नाही, मला इथंच माल पुरत नाही. ओके ओके ओके. कटिंगला काय बिल्डिंगला जातो फार्मिंगला. ते दलाल स्वतः इथे येऊन त्यांचं काही वार असतात का येण्याचे? नाही, असं काय नाही. मधून अजून त्यांचा फोन होतो किंवा चक्कर होते. असं समजा कुठे या रोडवर कुठे गेले तर जाता बघून जातात. तुम्ही कटिंग मार्केटला देताना कसं विक्री करता? 400 रुपये किलो देतो तुम्ही त्यांना. 400 रुपये किलो. फार्मिंगला मग 500 रुपये किलो. ब्रीडिंग साठी कोणाला घेऊन जायचं तर 500 घेऊन जातात आणि कटिंगला तुम्ही 400 रुपये देता. तुम्हाला सगळा खर्च करून ते परवडतं का? राहतात. ओके. आणि दुसरी गोष्ट, उस्मानाबादी क्रॉस हैदराबादी करतात त्यांना. उस्मानाबादीला माझ्याकडे उस्मानाबादी नर पण आहे, मेल पण आहे, तो पण आहे. ओके. त्याची पिल्लं पडतात, त्याची वजन वाढ? उस्मानाबादीचं काय होतंय माहिती आहे का? उस्मानाबादी जर त्या बेडवर काम जर केलं तर वेट गेन येत नाही. त्यामुळे कटिंगवर काम करायचं म्हणलं का वेट आलं पाहिजे. वेट गेन येत नाही. त्यामुळे मी आता हा हैदराबादी मेल आहे तो क्रॉस करतो. किती महिन्यामध्ये तुम्हाला विक्रीला भेटतं हैदराबादी क्रॉस केल्याने? 3.5 ते 4 महिन्यात जातो. 3.5 ते 4. आणि उस्मानाबादी केलं तर किती महिने? 5-6 महिने लागतात. 6 महिने लागतात. खुराक आणि ते चारा सगळं सेम त्याच्यामध्ये काय फरक नाही? ती म्हणजे काय त्याला म्हणायचं, अनुवंशिकता असते. बरोबर. त्याच्यात काय तुम्हाला अडचणी शेळी सांगणार नाही? काय अडचण अशी काहीच नाही. चांगला व्यवसाय. ईदला पण मी काम करतो. हैदराबादी जी ब्रीड मी ठेवला तो खास ईदसाठी ठेवला. कुर्बानीसाठी मी तयार करतो. आता परवा मी एक जोड दिला 1.25 लाख रुपयाला. 10.5 महिन्याची तेवढी होती. आहेत तुम्हाला पाहिजे. ओके. 10.5 महिन्याची खच्ची केली ती. तर इतकं वेटगेन जबरदस्त चालतंय की एक होता 105 किलो आणि दुसरा होता 102 किलो. नाही तर ते जागेवरून विक्री झाली की कुठं? जागेवर विक्री केली. लोणी बागकडचं ते हे आहे व्यापारीचा. ओके. ती पिल्लं आपल्याकडे त्यांना काय उपचार करायला लागतं? 3-4 महिन्यात तुमच्याकडे असतात, त्याच्यानंतर कटिंगला विकतात. त्याच्या 3-4 महिन्यामध्ये त्याच्यावर काय खर्च करावा लागतं आपल्याला? खर्च काय नाही. एकतर काय माहिती आहे का, उस्मानाबादी म्हणजे आजारी पडायचं प्रमाणच नाही. प्रतिकारशक्ती इतर व्हरायटीपेक्षा, इतर ब्रीडपेक्षा प्रतिकारशक्ती जास्त आहे उस्मानाबादी. त्यामुळे आजारी पडत नाहीत ते. परंतु सुरुवातीला काय म्हणजे मल्टीस्टार वगैरे देतो आम्ही. तुमचा इतक्या वर्षाचा 10-12 वर्षाचा जो अनुभव तुम्ही सांगितला, त्याच्यामध्ये मरतुकीचं टक्केवारी किती % तुम्ही पकडता? त्याच्यामध्ये मरती किती 3% होत असते. 3% पर्यंत जाते. मेन ह्याच्यामध्ये मला विक्रीचंच नियोजन पाहिजे होतं की कटिंगमध्ये जे तुम्ही विक्री करताय, तर कटिंगपेक्षा ब्रीडिंग बरी का कटिंगचं मार्केट बरं? काय होतं माहिती आहे का, तसं ब्रीडिंगला जास्त पैसे होतात. पैसे जास्त होतात, परंतु कटिंग काय होतं, आता समजा क्वांटिटीमध्ये आपल्याला किंवा माझ्याकडं आता समजा 20 मेल आहेत विकायला, एक 5 महिन्याचे धरून चालू, तर त्यातले काय 10 पण जात नाही. आपलं 2-3 जात नाही ब्रीडिंग. कधी जातो कधी नाही. असं क्वांटिटीमध्ये असलं तर मग ते कटिंगलाच माल द्यायला. मग त्यातले काय समजा 5-50 आहेत मेल,
त्यातली किती 4 नाही तर 2-5 पर्यंत जातात कटिंगला ब्रिडिंगला, बाकी सगळं कटिंगला कटिंगवरच काम करणं बेटर. ठोंबरे सरांचा फार्म हा मुक्काम पोस्ट मोरोची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. सरांचा नंबर तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिसतोय, डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. जर तुम्हाला ब्रीडिंग आणि कटिंग मार्केट याचं जर काय अजून प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता, किंवा सरांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान फोन करून विचारू शकता, फार्म पण व्हिजिट करू शकता. काय असेल तर तुम्ही नक्की त्यांना कॉल करा. शेळीपालन, कटिंग मार्केट, ब्रीडिंग मार्केट, ईद मार्केट, सरांचा खूप चांगला अनुभव आहे त्यात. नक्कीच तुम्हाला ते मदत करतील. धन्यवाद. नमस्कार.